हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले असतील आपण भेटलो नाही आहोत. तर मध्ये एक वेगळा व्हिडिओ टाकला होता जेणेकरून तुमच्याशी मी कनेक्ट राहील आणि तुम्ही मला विसरणार नाही. तर तसे मला बरेच जण विसरत नाहीत. माझे बरेचसे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपला देखील मला मेसेज केला की ताई काय झालं, व्हिडिओ का नाही येत आहे. तर व्हिडिओ येण्याचे तसे बरेच कारण आहेत, पण 2-3 तुमच्यासोबत मी शेअर करते. तर व्हिडिओ येत नव्हते कारण बघा बऱ्याचशा गोष्टींना आता चेंज झाल्या आहेत. तर थोडासा रुटीन मला त्या रुटीनमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागत होता. आणि एक आपलं असतं ना की मूडही कधी कधी नसतो, तर तसं मूडही होत नव्हता आणि टायमिंगही अशी होत नव्हती की मी व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे शेअर करू, बनवू आणि शेअर करू. तर म्हणून थोडासा मग ब्रेक घेतला होता. आणि आधीमध्ये मी ब्रेक घेतेच, तुम्हाला माहिती आहे. कंटिन्यूज आपल्या हाऊसवाईफला कंटिन्यू व्हिडिओ करणं कधी कधी इम्पॉसिबल होतं. तर व्हिडिओ न येण्याचे कारण तुम्हाला सांगते. पहिलं कारण आहे, तर जसं मी मागे पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, अंकितची तब्येत. तर अंकितला मी कायमस्वरूपी दिल्लीवरून इथं बोलवून घेतलं आहे आणि त्याचं सगळं सामानासकट त्याला मी इथं बोलवलं आहे. तर त्याचं तिथे जॉब होता, तर सगळंच काही त्याला ते सोडून आणि यावं लागलं, दिल्लीवरून परत यावं लागलं. कारण बघा पैशापेक्षा ना आपली हेल्थ खूप महत्वाची आहे. तर आम्ही त्याला म्हटलं जे काही असेल ते सगळं सोडून तू इथं येऊन जा. खूप छान पेमेंटची त्याला जॉब होती, पण सगळ्यावर ते पाणी सोडावं लागलं. कारण की जर तब्येत छान असेल तर मग तो म्हणजे कितीतरी पैसे दुप्पट तिप्पट तो कमवू शकतो. तर त्यामुळे आम्ही त्याला इथं बोलवून घेतलं आणि त्याचं रुटीन सेटल करता करता मग माझंही रुटीन थोडंसं वेगळं झालं आणि त्याच्या हेल्थकडे जास्त लक्ष देण्यात आलं. त्यामुळे मग मी व्हिडिओ फार कमी केले होते मध्ये मध्ये आणि काही दिवसांनी तर बंदच केले मग व्हिडिओ करणे. आणि आनंदाची बातमी पण आहे त्यासोबत की त्याला आल्यानंतर म्हणजे तो आला 1 महिना झाला त्याला येऊन आणि लगेच त्याला नवीन जॉब सुद्धा इथे लागून गेला. तर त्याचा जो नवीन जॉब आहे अगदी खूप छान आहे आणि कल्याणमध्येच आहे, म्हणजे शहरामध्येच आहे. पण तब्येत मग आम्ही त्याला तब्येतीसाठी थोडंसं मागे पुढे विचार करत होतो. पण आयुर्वेदिक सुरू केलं. आयुर्वेदिकने त्याला खूप छान फरक पडला त्याच्या तब्येतीमध्ये आणि जॉबही त्याला नवीन मग जॉईन करता आला. तर त्याचं जे जॉबचं मग रुटीन होतं त्या याच्यामध्ये मला थोडंसं मग मी बिझी झाले. त्याचं ब्रेकफास्ट मग तेही हेल्दी असायला पाहिजे, टिफिनमध्ये आवडीची भाजी, कारण 3 वर्ष बाहेर राहिलेला आहेत आणि हाताने बनवून खाल्ले आहेत किंवा बाहेरचे खाल्ले आहेत. तर मग घरच्या भाज्या, ही भाजी पाहिजे ती भाजी पाहिजे, रोज अशी डिमांड असते. तर ते त्याला करून देत होते की तो आवडीचं खाईल. तर म्हणजे त्यालाही शांती मिळेल, खाताना त्याला आनंद होईल आणि ते त्याच्या शरीराला पण लागेल. म्हणून मग माझा तो प्रयत्न सुरू होता, ती गडबड सुरू होती. आणि दुसरं असं की इंगळे साहेब रिटायर झाले आहेत, तर त्यांचाही मग रुटीन थोडा चेंज झाला. आणि आपल्या बायकांचं असं असते ना, घरच्यांचं जे रुटीन आहे त्या हिशोबाने आपलं रुटीन ठरते. तर तसंच माझं झालं आहे. तर इंगळे साहेब रिटायर झालेत, ते त्यांच्या पद्धतीने कामं करतात आणि अंकित आता ऑफिसला जायला लागला आहे, तो त्याच्या वेळेनुसार जातो. तर मला ह्या सगळ्यांचा शेड्यूल नव्याने सांभाळावं लागत आहे आणि त्यामुळे थोडीशी माझी कसरत होत होती. आणि त्यामध्ये सासूबाई देखील आल्या होत्या, 2 महिने इथं होत्या. त्यांचीही थोडी तब्येत वगैरे खराब होती, तर त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांनाही अगदी वेळोवेळी जेवण देणं किंवा मग त्यांचं जे काही शेड्यूल आहे तो सगळ्या काही बघून सगळी कामं करायची. ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये ना मग व्हिडिओ करणं मला इम्पॉसिबल झालंच नाही. कारण काय ना, ह्या सगळ्या गोष्टी करता करता मग कुठे कॅमेरा घ्यायचा, म्हणजे मोबाईल घ्यायचा, ट्रायपॉड लावायचं आणि शूट करायचं. कारण खूप घाईगडबड असते सकाळी उठल्यापासून तर अगदी 11 वाजेपर्यंत. तर मी अगदी किचनमध्येच असते, म्हणजे बराच वेळ मी किचनमध्ये असते. आणि थोडा मग जो काही वेळ असतो तो इतर कामं आवरण्यासाठी. तशी इंगळे साहेबांची मला नेहमीप्रमाणे हेल्प होते, पण तो त्यांच्या शेड्यूलनुसार ते हेल्प करतात आणि मग त्यानुसार मला माझं शेड्यूल चेंज करावं लागतं. तर असं काही सुरू होतं. तर आता बघा सगळंच काही चेंज झालेलं आहे. जे काही आतापर्यंत लाईफ म्हणजे जगत होतो, जे काही एक चाललं होतं ना रेषेमध्ये, ते आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने होत आहे, गोष्टी वेगळ्या पद्धतीने होत आहेत. आणि कुठेतरी मला मनाची तयारी होती माझी की जेव्हा इंगळे साहेब रिटायर होतील किंवा अंकित इकडे येणार आणि हे सगळं काही होणार, तर माझी धावपळ नक्कीच म्हणजे होणारच आहे. म्हणजे आपण हाऊसवाईफ किंवा होम मेकर आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टीची ना मेंटली तयारी करावीच लागते की असं असं पुढे घडणार आहे, ही लाईफ आहे आणि यानुसार आपल्याला स्वतःला थोडंसं चेंज करावं लागतं. तर सगळं काही माझा शेड्यूल आता बदललेला आहे. पण
त्यामध्ये एक गोष्ट छान घडली की मी स्वतःला पण थोडंसं चेंज केलं आहे. तर ते तुम्हाला आता दाखवतेच मी कसं चेंज केलं आणि तुम्हाला कळलं देखील असेल. स्वतःला थोडंसं चेंज करण्यामध्ये एकच कारण होतं की ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये ना मग खूप लवकर आपल्याला कंटाळा येऊन जातो, खूप लवकर आपण म्हणजे धावपळ करतो ना, मग खूप काय म्हणतात रागही येतो, चिडचिड होते. मग हे होऊ नये म्हणून थोडंसं स्वतःला बघायचं आणि स्वतःला थोडंसं चेंज करायचं, म्हणजे जेणेकरून आपणही आनंदी राहू आणि घरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आनंदाने आपण अगदी व्यवस्थितरित्या पार पाडू. तर हे सगळं काही आपल्या म्हणजे आहेच कंटिन्यू. तर आपण घरामध्ये तर लक्ष देतच आहोत, सगळ्यांच्या पोटापाण्याकडे पण लक्ष देत आहोत की सगळ्यांनी व्यवस्थित जेवलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, त्यासोबत आपणही व्यवस्थित खाल्लं पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, हे मी नेहमीच म्हणत असते. पण बऱ्याचदा माझंही स्वतःकडे दुर्लक्ष होते. पण आता म्हटलं चला घरच्या सोबत आपल्यालाही थोडंसं चेंज करावं. ह्या रुटीनमध्ये फिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागला, पण मग स्वतःचंही मी रुटीन थोडंसं चेंज केलं आणि माझं जे रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत मी कधीतरी शेअर करेल. जे पर्सनल माझं रुटीन आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये. आज सोमवार आहे आणि मागच्या सोमवारचा जो व्हिडिओ आहे तो मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता माझ्या पूजेचा, महादेवाच्या अभिषेकचा. आणि आज मी आता पूजेची तयारी माझी अजून झाली नाहीये. मागच्या वेळेस ह्या वेळेपर्यंत पूजा झाली होती, पण आता आज अजून पूजेची तयारी व्हायची आहे, कारण आज ना मुंजे असतात आमच्याकडे. तर मुलं तर मोठी झाली आहेत, लहान मुलगा कोण नाही, पण तरी मुंजे जेव घालावे लागतात. तर सगळा स्वयंपाक केला आहे, खीरपुरी आणि वडे, भाजी वगैरे. आणि इंगळे साहेब गेले आहेत नैवेद्य द्यायला. पिंपळाचे जे झाड आहेत ना घराजवळच आहेत, तिथे नैवेद्य द्यायला. तर ते आले ना की मग मी पूजेची तयारी करते, किचन आधी आवरते. आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही, खूप गरम होते. अगदी मी ना किचन मधून काम करता करता इथे तुमच्याशी बोलायला आले. तर चला माझं काही बाकीचं जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. मगाशी मी म्हटले की मी माझ्या स्वतःमध्ये थोडासा चेंज केला आहे. तर बघू शकतात मी हेअरकट केला आहे. तर मी ना असं मध्ये मध्ये हेअरकट करत असते आणि केस वाढतात ना त्यांना वाढू देते छान. आता मितालीच्या लग्नामध्ये मी छान केस वाढू दिले होते तिच्या लग्नामध्ये हेअरस्टाईल करण्यासाठी. तर खूप दिवस झाले, खूप महिने झाले मी हेअरकट केला नव्हता आणि आता परत केला आहे. तर असं स्वतःला खुश ठेवलं ना की मग आपल्याला म्हणजे छान मूडमध्ये कामं देखील होतात. तर माझी खूप चिडचिड व्हायला लागली होती आणि मग मी विचार केला की थोडंसं काहीतरी स्वतःमध्येच बदल करावं, म्हणजे आपला मूड जरा छान होईल. आणि इथं बघा देवाला नैवेद्य दिला आहे. आणि असं आमच्याकडे मुंजांना ना खीर करतात, पुऱ्या करतात आणि उडदाच्या डाळीचे वडे करतात आणि भाजी कोणतीही चालते जी मुलं खातात ती. तर इथं चण्याची भाजी केली आहेत आणि अंकितला टिफिन देखील देऊन झाला आहेत आणि इंगळे साहेब गेले आहेत हेच सगळं काही जेवण घेऊन नैवेद्य द्यायला. आणि मी आता सगळं किचनचं आवरत आहे. तर बघा जर एखादी काम निवांत करायचं असेल किंवा मग एखादी पूजा मांडणी वगैरे खूप निवांत करायचं असेल ना तर मी सर्वात आधी घरातली कामं आटोपते. कारण जर घरातली कामं पडून राहतील तर मग मला म्हणजे पूजेमध्ये लक्ष लागणार नाही, किंवा जे काही मला स्पेशल काही काम करायचं असेल किंवा दुसरं काही क्लिनिंग करायचं असेल किंवा काहीतरी डेकोरेशन करायचं असेल, काहीही करायचं असेल तर मी आधी घरातल्या सगळी कामं आटोपते, त्यानंतर निवांत बसून मग मी करते. आता एडिटिंगसुद्धा ना मी घरातली सगळी कामं आवरून घेतली आहे आणि मग एडिटिंग करायला बसली आहेत. तर असं असतं माझं की जोपर्यंत घरातलं काय किचनचं आधी माझं आवरलं गेलं पाहिजे, तर ते माझं आवरून झालं ना की मग माझं मन शांत होते आणि मग मी बाकीची कामं पटापट करते. तर इथं सगळं किचन क्लीन करत आहे. जो काही स्वयंपाक केला होता तो सगळं म्हणजे काढून ठेवून दिला आणि सगळी भांडी वगैरे विसळून ठेवून देणार. मग ज्या आमच्या भांडेवाली ताई आहेत, म्हणजे ताई नाही आहे ती मुलगीच आहे, तर ती येणार, ती उशिरा येते, तर मग तिच्यासाठी सगळं व्यवस्थित विसळून वगैरे ठेवून देईल भांडी. किचन म्हटलं की आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, ते क्लीनही असायला पाहिजे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपला जातो. तर स्वयंपाकाला तर खूप वेळ जातोच, दिसायला 4 आयटम दिसतात पण ते बनवायला आपल्याला तास 2 तास 3 तास जातातच. तर सकाळी नाश्ता नंतर हे सगळं स्वयंपाक वगैरे झाला तर सगळंच एकदम मी ना म्हणजे करून घेते आणि त्यानंतर एकदाच काय ते किचन क्लीन करून घेते आणि ते क्लीन झालेलं किचन पाहायला खूप छान वाटतं. आणि मग जेव्हा मी पूजा करणार ना तर तेव्हा पूजेमध्ये जरा शांत माझं मन लागेल. तर म्हणून मी आता फटाफट किचन आवरते आणि नंतर मला हॉल देखील थोडासा आवरायचा आहे. मिरच्या धुवून ठेवल्या होत्या
तर त्या काही मी जे मिरचीचा डबा असतो त्यामध्ये ठेवल्या होत्या, म्हणजे जुन्या मिरच्या, आणि ज्या धुवून वगैरे ठेवल्या होत्या त्या छान असं झिपलॉक बॅगमध्ये ठेवून देत आहेत. खूप छान राहतात. आणि त्यांना त्यांची जी देठं असतात ना ते काढायची नसतात, त्यांच्या सकट धुवायचं असते. आणि नंतर तुम्हाला जेव्हा स्वयंपाक करायचा असतो, मिरची वापरायची असते ना, तेव्हा देठं काढा. तुमची एकही मिरची खराब होणार नाही. जर तुम्ही देठं काढून मिरच्या धुणार तर तुमच्या मिरच्या खूप खराब होत असतील, आणि एक मिरची खराब झाली म्हणजे अख्ख्या डब्यातल्या मिरच्या खराब होतात. किचन आवरून झालं आणि आता हॉल मला आवरायचा होता. आणि इंगळे साहेब बघा किचनमध्ये गेले आहेत आता. तर ते थोडीशी पूजेची माझ्यासाठी तयारी करून ठेवत आहेत. फुलं, बेलपत्री वगैरे निवडून ठेवत आहेत, बेलपत्री वगैरे स्वच्छ धुवून ठेवत आहेत. आणि इथं त्यांना म्हटलं तोपर्यंत मी हॉल आवरते. तर मी अशा बेडशीट टाकून ठेवल्या होत्या, कारण जे कवर आहे ना ते धुवायला टाकले होते. उशांचे कवरसुद्धा मी धुवायला टाकले होते, ज्या मोठ्या उशा असतात त्यांचे. तर ह्या अशा बेडशीट टाकून ठेवल्या होत्या. तर त्या आता काढून घेते आणि नंतर इथं मी कवर्स टाकते. तर जे मी सोफा कवर बनवले होते ना, तुमच्यासोबत शेअर केले होते, ते मी पावसाळ्यामध्ये टाकले नाही, कारण ना ते जर म्हणजे घाण झाले आणि धुवायला टाकले तर ते लवकर सुकणार नाही. आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये बरं असतं की हे जे सॉफ्ट कवर आहेत ना, जे मी बेडशीटचे तयार केले आहेत, DIY हे कवर आहेत माझे सोफ्याचे. तर हे आम्ही घरच्या घरीच तयार केले होते, अगदी मेजरमेंट वगैरे घेऊन. तर हे मी टाकत असते पावसाळ्यामध्ये. म्हणजे हे घाण जरी झाले, तुम्ही 2-4 दिवसाआड जरी म्हणजे धुतले तरी म्हणजे पटकन धुवून आणि सुकून जातात. फक्त मशीनमध्ये काढून असे जरी टाकले तरी ते सुकून जातात. ते इथं मी सगळे कवर्स वगैरे लावून घेत आहे. पावसाळ्यात शक्यतो आपण पातळ कपडे वापरायचे आहेत सोफ्यासाठी, किंवा जे कर्टन्स असतात तर एक सेट असा असायला पाहिजे आपल्या घरात की आपल्याला पावसाळ्यामध्ये उपयोगात पडेल. म्हणजे बघा, जाड कपडे जर वापरले तर ते मग धुवायला आणि मग नंतर सुकायला खूप प्रॉब्लेम देतात, आणि पूर्ण सुकले नाही तर अगदी कुबट वास वगैरे येतो. तर ना आपण एक सेट असा घरामध्ये असायला पाहिजे, जे अगदी बेडशीट्स ज्या असतात ना बेडवरच्या, त्यासुद्धा थोड्याशा थिन कपड्याच्या आणायला पाहिजे की त्या पटकन धुवून सुकतील. आणि जाड आपण वापरायचं थोडंसं टाळायचं आहे. तर इथं मी जे माझे कुशन्स कवर बघा किती छान स्वच्छ झाले आहेत. मला ना खूप दिवसापासून असं त्यांना बघून बघून खूप म्हणजे विचित्र वाटत होतं, की असं वाटत होतं कधी मी यांना धुवेल. आणि खूप मळले होते, आणि थोडा पाऊस आता कमी झाला होता, थोडं ऊन पडत होतं, त्यामुळे मी ते कवर्स काढले आणि धुतले. जे कुशन्स कवर आहेत मोठ्या उशांचे, छोट्या उशांचे मी राहू दिले, त्यांना उद्या वगैरे धुवेल. तर खूप छान वाटतंय ते आता कुशन कवर, म्हणजे छान असे चमकून वाईट दिसत आहेत जरा. असे मोठे सोफे असले ना की त्यांचे कवर्स, त्यांचे कुशन कवर्स हे सगळं धुवायचं, मेंटेन करायचं थोडंसं त्रासदायक आहे, पण आपल्या घराला एक छान लक्झरियस लूक देतं. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मला माझा सोफा ना खूप आवडतो. माझ्या घराची शान आहे माझा सोफा. पहाटे तर झाडू मी लावला होता आणि घरही पुसून झाले होते, फरशी वगैरे छान अशी पुसून झाली होती. पण तरी आता किचनचं काम आवरलं होतं आणि हॉलमध्ये देखील मी सगळं काही व्यवस्थित केलं. तर पायाला थोडंसं म्हटलं कचरा वगैरे लागत होता, तर म्हटलं झाडून घेतलं व्यवस्थित, कारण पायाला कचरा लागतो आहे आणि थोडाफार इकडे तिकडे कचरा पडला आहे आणि तसेच आपण पूजेला बसणार, तर हे देखील योग्य नाही आहे. तर पूजा करण्याच्या आधी आपलं घर नीट आणि क्लीन पाहिजे. छोटीशी पूजा का होईना, तुम्ही जर घरात करत आहात, कुठलाही अभिषेक करत आहात किंवा कुठलाही सणवार करत असाल, तर आधी घर स्वच्छ झाडून पुसून घेणं खूप गरजेचं आहे. मागच्या वेळी मी पूजा हॉलमध्ये मांडली होती, आता मी किचनमध्ये मांडत आहेत, कारण माझ्या सोफ्याची सेटिंग वेगळी होती आणि आता परत मी पहिल्यासारखी सेटिंग करून घेतली आहे. तर त्यामुळे मग तिकडे आता जागा म्हणजे दुसऱ्या दिशेला आहे, जी योग्य दिशा आहे पूर्व दिशा, तिकडे नाही करता येणार, म्हणून मग मी आता किचनमध्ये करते आहे, जेणेकरून माझं तोंड पूर्वेकडे असेल. तर अशी मी इथं पूजा थोडक्यात मांडत आहेत. आणि इथं जे काही सामान होतं तो स्टँड होतं माझं कांदा बटाट्याचं, ते हॉलमध्ये ठेवून दिलं. आणि इथं आता पूजा मांडणी करते. रांगोळी म्हणजे स्वस्तिक काढले मी रांगोळी म्हणून, आणि पाट, त्याच्यावरती पांढरा कापड, तामण, आणि त्यामध्ये शंकराची पिंड, आणि त्याचा आता मी आता अभिषेक करणार आहे. तर आता ही जी काही मी पूजा करायला बसली आहेत ना, तर मी कामामध्ये होते, म्हणजे सगळं काही मी क्लीन करण्यामध्ये बिझी होते, पण तोपर्यंत ही सगळीच तयारी इंगळे साहेबांनी करून ठेवली. तर बघा, जे काही अभिषेक करण्याचं म्हणजे भोलेनाथचं मी जे काही अभिषेक करत आहेत, तर त्याचं जे काही पुण्य मला मिळणार आहे त्यातलं अर्ध पुण्य इंगळे साहेबांना मिळणार आहे. ते तर नक्कीच आहे, कारण सगळी तयारी त्यांनी करून दिली आहेत.
आणि फ्री होते म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही करून द्या. आणि त्यांना आवड आहे देवपूजा, देवाचे काहीतरी म्हणजे कार्य करायचं असेल, धार्मिक कार्य करायचं असेल तर त्यांना ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. तर इथं बघू शकतात मी आधी पाण्याने मी अभिषेक केला, नंतर दुधाने केला आणि परत पाण्याने केला. मागच्या वेळेस मी पंचामृताने केला होता, तर तुम्ही पंचामृत देखील घेऊ शकतात किंवा कच्चं दूधही घेऊ शकतात. तर मी आज कच्चं दूध घेतलं आहे, त्याने मी आज अभिषेक करत आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पिंड पुसून घेणार आहेत. आणि छोट्या तांबणामध्ये छोटासा हा जो पाट आहे ना, हा मी पद्मावती मेटल इंडस्ट्रीमधून घेतलेला होता. इथं बघा, इथं छान ह्या छोटासा जो पाट आहे, चौरंग आहे, त्यावर मी पिंड ठेवली आहेत. आणि आता मी त्यांना चंदन लावत आहे. तर हे पांढरं चंदन आहे, ते मी पूर्ण आपल्या पिंडीला लावत आहेत. तर बघू शकता तुम्ही अशोक सुंदरीला, नंतर ज्या पिंडीच्या गोल आकार, जो खालचा गोल आकार आहे त्याला पार्वती म्हणतात, त्यांना लावत आहे आणि पिंडीला देखील लावत आहे. तर अशा प्रकारे पांढरं चंदन लावल्यानंतर मग मी इथं अक्षदा म्हणजे तांदूळ वाहणार आहे. त्यानंतर फुलं आणि 11 बेलपत्रे वाहणार आहेत. तर पूजा करताना ओम नमः शिवाय हा जाप आपण म्हणजे अगदी निरंतर करत राहायचा आहे, जोपर्यंत शेवटपर्यंत आपली पूजा संपत नाही तोपर्यंत. ओम नमः शिवाय म्हणा किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, काहीही म्हणा, पण नामस्मरण हे कंटिन्यू आपण केलंच पाहिजे. पूजा सुरू करण्याच्या आधी ना मी तेलाचा दिवा लावला होता आणि आता तुपाचा दिवा लावत आहेत आरती ओवाळण्यासाठी. आणि धूप दीप आपण ओवाळून झाल्यानंतर आरती म्हणणार, महादेवाची आरती म्हणायची असते. आणि आज जी शिवामूठ आहे ते तीळ आहे. मग तुम्ही काळे तीळ तुम्हाला जर अर्पित करायचे असतील किंवा पांढरे तीळ कोणतेही चालेल. तर मी आज पांढरे तीळ घेतले आहेत आणि त्याने थोडंसं अगदी हलकं पाणी लावून ओलं करून घेतलं आहेत. आणि जी शिवामूठ आहे ते तिळाची आहे आज, म्हणून मी तीळ समर्पित करणार आहेत, अर्पण करणार आहेत. आरती झाल्यानंतर मग कपूर आरती करणार आहोत. आणि हे जे लायटर ज्याने मी दिवा पेटवत आहेत आणि कपूर देखील पेटवला आहे, हे लायटर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. खूप उपयोगाचं आहे. अगदी बाहेर हवा वगैरे चालत असते आणि आपली जी माचीसने आपण दिवा पेटवतो तेव्हा तो सारखं ते विझते. तर याने तो प्रॉब्लेम होत नाही आणि फटाफट दिवे आपल्याला लावता येतात. अभिषेक केल्यानंतरचं उरलेलं दूध आणि फळाचा नैवेद्य मी इथं आता ठेवला आहे. तर आज दुसरा सोमवार होता आणि आता माझी पूजा देखील पूर्ण झाली आहे. आज शिवामूठ तीळ होते, पांढरे तीळ मी समर्पित केले आहेत महादेवांना. आणि महादेव खरं तर खूप साधेभोळे आहेत. जशी आपण पूजा करतो तशी ते स्वीकार करतात. तर अशी छान पूजा झाली आहे, शिवामूठ वाहून झाली आहेत. आणि अभिषेक केल्यानंतर जे दूध उरलं होतं त्याचंच नैवेद्य दिलं आहे. आणि फळ म्हणून सफरचंद ॲपल ठेवलेला आहे. तर अशी छान पूजा झाली आहे. तुम्हाला मी पूर्ण पूजेचा व्हिडिओ तर मागच्या सोमवारचा शॉर्ट व्हिडिओला दाखवला होता, शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि आताही थोडक्यात पूजा शेअर केली आहे. आणि
खूप दिवसानंतर आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे. पूजा झाली आहे, तर पूजेसोबतच आता मी आजचा व्लॉग देखील एंड करते. थोडक्यात असा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला खूप दिवसांनी. व्लॉग आवडला असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा कसा वाटला. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.